भगवतीच्या घरामध्ये आपला हा सप्ताह चालू म्हणून त्या आईचं सुद्धा आगमन या सप्ताहामध्ये प्रगटली भवानी मोह वंशासुरमर्दनारायणी. हे आई तू प्रगट झालेली आहे. तू प्रगट झाल्यानंतर तू काय करावे शीतळ. तू शीतला देवी आहे ना, तू शीतला माता आहे ना. हे आई तू काय कर तर करावे शीतळ भाऊ झाली हळहळ. आमच्या हे शीतला माता नगरवासियांची नव्हे पृथ्वीभर जन्मलेल्या सगळ्या नगरवासियांची हळहळ झालेली आहे. हे आई, हे जगदंबे, हे माते तू आम्हाला आता काय कर. तू तर तू शीतळ कर. करावे शीतळ बहु झाली हळहळ. सरस्वती माते द्यावी मद स्मृती. येतो कपड देत करावी जयंती क्रिया स्मरण. होय सगळं विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सभेकरता घेतलेला भंग जगद्गुरु जगदवंदिनी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत स्वरूप तुकाराम महाराज यांचा 4 चरणातील काला या प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जो गोपाळवासियांसमोर समवेत जो काला केलेला आहे त्या काल्याचं वर्णन करणारा अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे. वास्तविक पाहता भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये त्या गोपाळांना सांगतात, हे गोपाळांनो आता आपल्याला काय करायचं आहे. आता आपली वेळ झालेली आहे. आता आपल्याला जेवण करायचं. आता हेची जेवण करा. नुसतं जेवणच करायचं नाही तर आपण ते जेवण वाहत राहो. ते काय करा ते बरोबर घ्या. सवय घे. गोपाळांनी देवाला विचारलं, देवा अरे तो आम्ही जेवण केलेलं आहे बरोबर आहे आणि ती शिवरीही तू बरोबर घ्यायला लावतो. देवा पांडुरंगा हे कृष्णा अरे बरोबर घेऊ पण तो आम्ही काय बरोबर घ्यायचं रे. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा आणि त्या गोपाळांना सांगतात जगद्गुरु तुकारामांनी त्यांचं वर्णन खूप असं दुसऱ्या जगामध्ये केलेलं आहे. मला म्हणतात त्याला रे आपल्याला काय करायचं आहे. नामाचा खिचडी काला त्याचं नाम त्याचा खिचडी आणि काला हा एकत्र करायचा आहे. आणि बस हा जो हरिनामाचा खिचडी काला आहे ना मग तो कसा सेवन करायचा आहे. परंतु तो कसा आहे हो महाराज म्हणतात तर तो इतका छान आहे इतका गोड आहे. मग तो गोड असा काला आपण कसा सेवन करायचा महाराज म्हणतात. चवी चवी चवीचा जो खाणारा असेल ना तो चवीने खात असतो. चवी चवी मग कुठला घास घ्यायचा महाराज वर्णन करतात. गमरस आवडी गमरस जो आहे तो आवडीने सेवन करायचा आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम म्हणतात तो जो काला आहे तो मला इतका गोड लागला इतका गोड लागला तर महाराज म्हणतात तो तो मागे रसा जवळजवळ गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी परिहार श्रवण करत आला. सर्वांना ज्ञात आहे परंतु त्याचं अर्थ कर्तव्य म्हणून सांगण्याचा ठिकाणी प्रयत्न करतो. वास्तविक पाहता आपल्या या हनुमान व्यायामशाळेजवळ असणारं आपलं हे गवडीवाड्यामध्ये असणारं आपलं हे शीतला माता मंदिर आणि शीतला माता नगरामध्ये मला वाटतं खऱ्या अर्थाने जर पाहू गेलो तर खरोखर तुम्ही भाग्यवान मंडळी आहेत दादा. या शीतला माता नगरामध्ये तुम्ही आपण ह्या पहिल्याच वर्षी हा जो सप्ताह साजरा केला. वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने या सप्ताहाचं आयोजन आणि नियोजन पाहिलं तर आमचे आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पाटील आणि ही सगळी शीतला माता नगर मंडळी महाराजांकडे गेली. महाराजांना नियोजन सांगितलं. इतकं छान नियोजन केलं. सगळ्यात महाराजांनी कौतुक केले जातं तुमचं. सगळ्यात महाराजांनी कौतुक आणि कौतुक करावं तेवढं थोडं ना. आम्ही वास्तविक पाहता प्रवीण महाराज आपण सगळीकडे कायम 12 महिने फिरणारे माणसं आहोत. 50 वर्षाचे सप्ते आहोत. 50 वर्षाचे सप्ते आहे. परंतु एवढी गर्दी जर पाहिली तर खरं त्या 50 वर्षाच्या सप्ताहाला सुद्धा लाजरेल एवढी गर्दी ह्या ठिकाणी. मी काय बाहेरचा बाबा नाही. मी तुमच्याच परिसरात आली तुमच्याच बाजूला राहत
तुम्ही काही लांब राहत नाही. माझं बालपण मी ह्या परिसरामध्ये गेलेलं आहे. ही आई जगदंबा ही भवानी माता ह्या मंदिराचं जर वास्तविक कौतुक करू गेलो महाराज तर सुरुवातीला काही नव्हता, डोंब वगैरे काही नव्हता. ही आई जगदंबेची ह्या जागेमध्ये काहीतरी शक्ती निर्माण झाली. शक्ती निर्माण झाल्याशिवाय काही पुण्य उदयाला, तुमचंही पुण्य त्या ठिकाणी उदयाला आल्याशिवाय आणि एवढा मोठा सप्ताचं आयोजन होऊ शकत नाही. पहिल्या दिवसापासून ह्या ठिकाणी रंगदेवता जी भरलेली आहे, त्या रंगदेवतेचं जर वर्णन करू गेलो तर आमचं सुद्धा अंतःकरण भरून आलं. त्या सप्ताला पाहिल्यानंतर खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अजून एक गोष्ट सांगू तुम्हाला, साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. सद्गुरु लहिनाथ महाराज यांच्या पूर्ण कृपा आशीर्वाद आहे. परमपतीने कृष्णाजी महाराज लायखेडेकर यांच्या पूर्ण कृपा आशीर्वाद. हरिभक्तपरायण वैकुंठवासी आचेगावकर महाराज यांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने, सर्वांच्याच कृपा आशीर्वादाने, आई जगदंबेच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने चालत असलेला महाखंड हरिनाम सप्ताह. आणि अजून एक गोष्ट सांगू तुमच्याला, मला एक सांगून जायचंय तुम्हाला, एक सांगून का जायचं आहे. ही सगळी शीतला माता नगरवासींची मंडळी आहे, तुम्हाला माहित नसेल. या भूमीवर कुठल्या तरी महान साधूच्या पादस्पर्श झाल्याशिवाय एवढी ती रंगदेवता आहे बरं नाही. तुम्ही म्हणाल अशा कुठल्या साधूची या भूमीला पाय लागलेले साधूचं आयुष्य कुठे गेलं मला माहित नाही, परंतु शेवटचा काळ तुमच्या ह्या शीतला माता नगरमध्ये गेला. शेवटचा क्षण परमपूजनीय वैकुंठवासी मधुकर महाराज उपासनी या ठिकाणी राहत होते. माहिती असेल माहिती आहे, मधुकर महाराज उपासनी होऊन गेलेले. अहो दादा तुम्हाला काय इतके लोक घडवले त्यांनी. अजूनही त्यांच्या सप्ताहामध्ये दाभाडेमध्ये जो सप्ताह होतो त्या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाचं कीर्तन माझं नेहमी त्या ठिकाणी असं होतं. बाबांनी इतका गोड परमार्थ केला. आणि एक सांगतो तुम्हाला, आई साधूचं आयुष्य कुठे गेलं हे जाऊ द्या, पूर्ण शीतला मासा नगरवासियांचं तर योगदान तर ह्या ठिकाणी आहेच आहे. घराघरामधून ज्यांनी ह्या ठिकाणी या शब्दासाठी 1 रुपया का होईना, वास्तविक पाहता आजचं कीर्तन हे काल्याचं कीर्तन आहे. सांगू जाईल थोडासा वेळ लागला चालेल माऊली, परंतु ऐकणा गोष्ट लक्षात घ्या. काल्याचं कीर्तन म्हटलं, काला कशाचा असतो, 2 गोष्टीचं एकत्र करायचं ज्या ठिकाणी घेतं त्या ठिकाणी तो काला होत असतो. म्हणून तुमचं जर खरं जर कौतुक केलं तर काला सगळ्यांचा काही ठिकाणी त्या ठिकाणी भाग असावा लागतो. त्या सप्ताहामध्ये कोणी 10 रुपये देणगी दिली असेल, कोणी 11 रुपये दिले असेल, कोणी 101 रुपये दिले असेल, कोणी 11,000 दिले असेल, कोणी 51,000 दिले असतील, कोणी 1,00,000 रुपये दिले असतील. आणि सगळ्यांचं एकत्रीकरण ज्या वेळेला होतं त्यावेळेला काला होतं. तसं आपला महत्वाचा कार्यक्रम म्हटलं दादा. आणि ह्या खऱ्या अर्थाने जर पाहू सप्ताहाचं आयोजन आणि नियोजन सगळ्याच ग्रामवासियांचं कौतुक केलं, परंतु विशेष कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आमचे श्रीयुक्त गणेश देशमुख आणि त्याचप्रमाणे कल्पेश कासार ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी योगदान केलं. आणि मला आनंद आणि समाधान या गोष्टीचं वाटतं. तुमचं कौतुक फारच झालं. विशेष म्हणजे या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून सगळीच भजनी मंडळी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू उत्कृष्ट कीर्तनकार आहेत महाराज ते हरिभक्तपरायण चिन्ह महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या बाजूला असणारे आदरणीय हरिभक्तपरायण आपले आकाश महाराज आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण अक्षय महाराज गोड गायन त्यांचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण सोपान महाराज असतील. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजाने वेड लावलं नव्हे त्यांचं एक गाणं युट्यूबला कुठं गाजलं. आजही मला वाटतं नवरात्रामध्ये ते खाली नसतात. एक सांगू माझा थोडस कार्यक्रम थोडा कमी झाला तरी झालंय, परंतु मला महाराजांची ओळख करून द्यायची आहे. आपण गेल्या 7 दिवसापासून त्यांचं ऐकतोय. काय कोण आहेत ते महाराज, जरी त्यांचं नाव कोणाला महाराज असं, परंतु त्यांनी या महाराष्ट्राला भोरळ घातली. गडवरली अंबा, बरोबर आहे की नाही, गडवरली अंबाबाई असे असणारे गोड गायन त्यांनी केलेलं आहे. अशा लाल महाराज आहे. त्यांच्याच बाजूला असणारे त्यांनी हरिभक्तपरायण शिखर मात्र आणि गीत वास्तविक पाहता खऱ्या असताना जर पाहू गेलो प्रथम आमची त्यांची भेट झाली. गेल्या 7 दिवसापासून त्यांना मी श्रवण करत आहात. त्यांचं गायन ऐकून मला तर खरं सांगतो महाराज, मला तुमचा आवाज ऐकल्यानंतर अंगाला अक्षरशः शहारे निर्माण व्हायचे, असे गोड काढायचे. प्रवीण महाराज आहे. त्याचप्रमाणे सुंदर असं प्रभाव वाटत असणारे आदरणीय हरिभक्तपरायण मनोज महाराज असतील. त्याचप्रमाणे आमचे जे चोपदार आहे आणि त्या चोपदारांचं नाव बघणं आहे. गळ्यामध्ये उपरणं टोपी वगैरे, दोन्ही हात मस्त खिशामध्ये हरिभक्तपरायण बाल टाळकरी महाराज आहे. आदरणीय हरिभक्तपरायण महाराज बहादूर महाराज हे बहादूर महाराज आहे का?
हे बहादूर महाराज बाबा त्या नाव की काय बहादूर महाराज याला म्हणतात बहादूर महाराज. बहादूर महाराज असले आदरणीय तुमचं तुम्ही बहादूर महाराज रोज भेटतो परंतु तुमचं नाव वैभव असणारे नवे नवे रात्रंदिवस आमच्यामध्ये असणारे गोड काकडा भजन जर म्हणतं जर फेवरेट जर कोण असेल आदरणीय हरिभक्त बाळू महाराज टाळी वाजणार तुमच्याच भागात तुम्ही बालकृष्ण काय महाराज प्रेम महाराज आहे काय नाव आहे प्रेम महाराज आहे आदरणीय हरिभक्त महाराज असतील इकडे पाहिलं तर काय नाव लोक महाराज आहे आणि त्याचप्रमाणे चिंता महाराजांचे नातू आदरणीय हरिभक्त परायण महाराज काय आनंद महाराज नावात लक्षात घालून कौतुक करून झालं. परंतु एक कौतुक करायचं मला थोडं राहून गेलं. वास्तविक माझा जो आवाज आहे तुमच्याजवळ अगदी स्वच्छ आणि सुंदर असा पोहोचवणारे सुंदर अशी साऊंड सिस्टीम गणेश दादा वडगाव करतांचा जोरदार तो कारण देहाने सेवन करायचा असतो. असल्यानंतर म्हणतात आणि गोपाळांना सर्व भगवंतांनी सांगितलं हे गोपाळांनो ऐकलं काय आता आपल्याला काय करायचं आहे जेवण करायचं आहे. अभंग लिहित असताना देवदत्त तुकोबारांनी शब्द वापरला काय शब्द वापरला आता. आता या शब्दाला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. आता म्हणजे केव्हा आता म्हणजे केव्हा आता या शब्दाची व्याख्या जर पाहू गेलो तर आपण 84 लाख योनी फिरून आलेलो आहोत दादा. आणि या 84 लाख योनी फिरून आल्यानंतर या नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर मग तेव्हा काय म्हटले जातं आता. आता या शब्दाची व्याख्या पाहू गेलो तर आता म्हणजे वर्तमान काळामध्ये आता लगे आज आता ताबडतो. मग काय करायचं आता सगळेजण आपण जेवण करतो करतात का नाही जेवण आपण भूक लागली म्हणजे जेवण करत असतो. पण जेवण करत असताना एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता खऱ्या अर्थाने जर पाहू गेलो तर सर्वांना पोट दिलेलं आहे. तुका म्हणे वित्त एवढे पोटासाठी केवढी पहा केवढी आता हा वित्त एवढं पोट आहे. रात्रंदिवस आपलं जेवण चालू आहे. जेवण करा रात्रंदिवस जेवण चालू किती दिवसामधून किती वेळ खातो आपण किती वेळ खातो. अहो सकाळी उठल्यानंतर चहा बरोबर टोस्ट सुद्धा पाहिजे. तेवढ्याने भागत नाही तेवढ्याने भागत नाही तर पुन्हा बायको संस्कार झाला का पोहे झाले का पोहे पुन्हा पोहे सुद्धा आणि एवढ्याने भागत नाही. पुन्हा दुपार झाली म्हणजे पुन्हा जेवण असावं लागतं. हे 3 टाइम होईल 3 वेळ चर अंकाने चालू आहे. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो भरतं का हो पोट माणसं भरतं पोट. आतापर्यंत मी तुम्हाला प्रश्न विचारतो एवढं आपण जन्माला आल्यापासून जसं आपण जेवण करायला लागलो भरलं माणसाचं पोट भरलं भरूच शकत नाही ना पोट. एक सांगतो तुम्हाला एक प्रमाण आहे त्याबद्दल तो बोलायचं तुका म्हणे पोट आवडीने कितीही खाल्लं तरी खावंसं वाटतं. वास्तविक पाहता खऱ्या तर अजून जर सांगून गेलो तर आपली रात्रंदिवसाची जी तळमळ आहे दादा महाराज हे किती कशासाठी झाली पोटासाठी चालू आहे की नाही पोटासाठी चालू आहे. बघा ना अहो एका अभंगामध्ये अजून महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे मोठे मोठे हिंदताती दावा
आता मला सांगा, मग पोटासाठी एवढी जर आता अटी चालू आहे, जर पोटच भरत नाही तर मी तुम्हाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात का दादा रे, तुम्हाला कायमचं जर पोट भरायचं असेल मग तुम्हाला एकच जेवण करावं लागेल, तर ते म्हणजे हरिनामाचं जेवण. आणि हेच जेवण करा मग अभंगाच्या पैसे. आता हे होती आहे दादा. तुम्ही जसं तसं त्यांना प्रतिसाद द्याल तसा तसा त्यांचा उत्साह वाढेल. म्हणून अजून एकदा थोडीशी काळ महाराजांनी म्हटली वास्तविक महाराज म्हणतात त्या ठिकाणी भगवान भक्त सांगतात, हे गोपाळनो ऐकलं का रे, आता आपल्याला जेवण करायचं आहे. नुसतं जेवण करायचं नाही, जेवण केलेलं जे जेवण आहे तिचे काय करायचंय, आपल्याला शिदोरी बरोबर घ्यायचे. याचा अर्थ असा आहे का कामावर जाणारा व्यक्ती सकाळी त्यांनी नाश्ता केला, नाश्ता केल्यानंतर तो संध्याकाळी घरी येतो, म्हणून त्याला बरोबर काय असू द्यावं लागतं, डबा 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 डबा. शिदोरी तुमच्या लक्षात येत नसेल तर सांगतो, डबा घेतो का नाही आपण. बघा ना आपली ही शीतलामाता नगरामधली ही जी मंडळी आहे, आपण बघा ना सगळं कामगार वर्ग आहे. कामाला जात असताना जरी नाश्ता केला असेल, माणसं आपण काय करतो, डबा बरोबर घेत असतो. नियम असा आहे, भूक नसावी, गोष्ट लक्षात घ्यावं, भूक नसावी परंतु शिदोरी बरोबर असावी. विठ्ठल जर पाहू गेलो तर भगवान परमात्मा गोपाळांना सांगता, हे गोपाळांनो ऐकलं का रे, आता आपल्याला वनामध्ये गायी चरण्याकरता जायचं आहे, जेवण करून घ्या. दिवसभर आपल्याला गायी चराव्या लागतील आणि तिथे आपल्याला काय करावं लागणार आहे, शिदोरी बरोबर असू द्या. म्हणून सवे घेऊ शिदोरी हा झाला सरळ सरळ अर्थ. परंतु अध्यात्म अर्थ या अभंगाचा असा आहे का बघा ना, आपण ह्या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेलो आहोत. आता याला काय म्हणतो, जन्माला आलेलो ते मृत्यूलोक म्हणतात. आणि एकदा का आपली ही लोकीची यात्रा संपली, आता इथली यात्रा संपल्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे, परलोकामध्ये जायचं आहे. आणि तिथला जो प्रवास आहे तो अमर्यादित आहे. मग आता तो प्रवास असा अमर्यादित आहे. आता सगळे एका ठिकाणी जाणार
नाही, गेलेला व्यक्ती सगळेच मरणारे व्यक्ती सगळेच वैकुंठाला जात नाही. कोणी वैकुंठवासी असतं तर कोणी कैलासवासी असतं तर कोणी हे तुम्ही म्हणा विठ्ठल म्हणजे सगळ्यांचं तिकीट एका गावाचं नाही, सगळ्यांचं रिझर्वेशन एका गावाचं नाही, सर्वांना एका गावाला जायचं नाही. आपण रेल्वेमध्ये बसल्यानंतर जाता जाता जसा जसा मुक्काम आला का तसा तसा ती व्यक्ती खाली उतरणार आहे. म्हणजे प्रवास जो आहे तर तिथे आपल्याला जायचं आहे. पण तिथला प्रवास अमर्याद असल्यामुळे तिथून आपण कधी रिटर्न येऊ याची गॅरंटी आहे का? गॅरंटी. आता कल्पना करा, एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या घरातली मंडळी सगळी रडायला लागतात. म्हणाला मग रडायला लागल्यानंतर तो असा उठून बसतो का, हे रडू नको रडू नको, ऐकण्या काय नेहमी एकदा 13 वगैरे झालं का, वर्ष श्राद्ध झालं का मी तुला पुन्हा भेटायला येईल. हे काय तो करा महाराजांच्या अवलाद आहे का? विठ्ठल एखाद्या व्यक्ती जर काशी यात्रेला गेला तर त्याची यात्रा जर महिन्याची असेल सर तर तो काय सांगतो, मी 1 महिन्याने परत येणार आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून भगवान परमात्मा सांगतात सवे घेऊ शिदोरी. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला मुद्दा लक्षात घ्या का ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मग त्या ठिकाणी ती जी भूमी जर पाहिली ती जर भोगभूमी आहे आणि ही जर मृत्यूलोक जर पाहिला ही कर्मभूमी आहे. इथे केलेलं कर्म त्या ठिकाणी भोगायला मिळतं, तिथून नवीन कर्म तयार करता येतं का? नवीन कर्म तयार करता. कल्पना करा, तुमच्या या शीतलामाता मधील वासी एक जण असंच काशी यात्रेला गेला. मुलांनी त्याच्याजवळ काय 20-30 हजार रुपये काय खिशामध्ये पैसे 500-500चे बंडल घातले खिशात दिले. तो तीर्थयात्रेला गेला आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी होऊ नये ते घडलं. अचानक त्या ठिकाणी काशी यात्रेमध्ये महाकुंभ लागलेला होता. तो त्या ठिकाणी फिरत असताना त्याच्या ठिकाणी खिशामध्ये 30,000 रुपये होते. चोरांनी ते मारले. होऊ शकतात ना. आता या ताई आम्ही 2दा यात्रेला गेलो होतो बघा ना रावताई, गेल्यानंतर माझा तिथे मोबाईल गेला होता. म्हणजे चोरी होऊ शकते का नाही? बरोबर आहे का नाही ताई? माझा 17,000चा मोबाईल गेला. आता तिथे चोरी झाली. आता चोरी झाल्यानंतर त्याचे सगळे पैसे मारले गेले. मारले गेल्यानंतर तो असं म्हणलं का काही चिंता नाही, आता मी लगेच शिवाजी महाराज तुम्ही मला 500 रुपये उसने द्या, मी झेरॉक्स दुकानामध्ये जातो आणि त्याचे पटापटा पटापटा झेरॉक्स काढून देतो. चालेल चालेल, हेच असं चालत सगळं. त्या ठिकाणी नवीन कर्म तयार केले जात नाही. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात का शिदोरी म्हणजे ती कुठली शिदोरी घ्यायची, भक्तीची शिदोरी घ्यायची. म्हणून महाराज एका ठिकाणी गोड वर्णन करतात. भक्ती
द्यावी लागते. आणि ही जी शिदोरी आपण या मृत्यू लोकांमध्ये कमावली ना दादा, या ठिकाणी केलेलं पुण्य, या ठिकाणी केलेलं दानधर्म, या ठिकाणी केलेली तीर्थयात्रा, या ठिकाणी केलेली पंढरपूरची यात्रा, या ठिकाणी एवढं आपण केलं करू तेच आपल्याबरोबर हीच बरोबर शिदोरी असणार आहे. ही अशा प्रकारची शिदोरी आहे दादा. एक सांगतो कल्याण दादा, ही शिदोरी एक गोष्ट लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीने 50 वर्षापासून वाऱ्या करतो आहे पण तो पंढरपूरहून वाऱ्या करून निघाला आणि निघाल्यानंतर काय झालं, मनमाडच्या रेल्वे स्टेशनवर जंक्शनवर तो झोपला होता. झोपल्यानंतर त्याला रात्रीची गाडी त्याला मालेगावकडे नव्हती दादा, म्हणून तो झोपला. रात्री त्या ठिकाणी चोर आले. जसे चोर आले तसे त्याच्या गळ्यामध्ये 4-5 तुळशीच्या माळा चोरून नेल्या. नेल कोणी चोरून, नेल कोणी चोरून, तो वारकरी आहे. असं कधी घडलं? तुम्ही रात्री झोपी गेला, झोपी गेल्यानंतर तुमच्या पंढरपूरच्या वाऱ्या 50 वाऱ्या होत्या. रात्री चोर आला आणि त्या चोऱ्यावर तो चोरून घेऊन गेला. असं कधी घडत नाही. ही शिदोरी अशी आहे दादा, या शिदोरीमध्ये तुमचा भाऊबंद कोणी तुमच्यामध्ये हिस्सा मागू शकत नाही. तुम्हाला 20 एकर जमीन असेल तर भाऊ 10 एकर घेऊन गेल, 10 एकर तुमच्या वाटेला राहील. परंतु भाऊ कधी असं म्हणणार नाही दादा आपण एकत्र होतो, अरे तू यात्रेला जायचा, तू 20 वाऱ्या घडलेल्या आहे, त्या 10 वाऱ्याचं मला पुण्य देईल, देऊ शकत नाही. आणि एक गोष्ट सांगू, जसं जसं हे पुण्य आपण खर्च करावं ना दादा, हे कमी होत नाही. हे कसं असतं, हे जसं जसं आपण खर्च करावं तसं तसं ते वाढत चालतं. ही अशा प्रकारची शिदोरी आहे. महाराजांचा पायोजी मैने राम काय मोठं भजन आहे हो. त्या भजनामध्ये बघा ना, महाराज म्हणतात तर दादा रे, हे ही शिदोरी अशी आहे, खर्चे न घटे चोर न होते, दिन दिन होत सवायो पायोजी मैंने राम. महाराज आम्हाला कळालेलं आहे ही शिदोरी बरोबर घ्यायची आहे, परंतु कोणती हो अभंगाचं ऐकलं का रे, आपल्याला काला जो सेवन करायचा आहे, हरिनामाचा खिचडी काला. काला जो असतो 2 गोष्टींचं एकत्रीकरण ज्या वेळेला येतं त्यावेळेला काय होतो, त्याचा काला
होत असतो, नुसता काला नाही. त्याचं नाव आलेलं आहे खिचडी शब्द वापरलेला आहे. खिचडी म्हणजे दोन गोष्टी एकत्र येतात आणि फक्त तांदूळ ना, नुसतं जर तांदूळ टाकले तर त्याचा फक्त काय होईल, फक्त भात होईल. बरोबर आहे की नाही. आपल्याला जर खिचडी जर करायची असेल तर त्याच्यामध्ये अद्रक असेल, लसूण असेल, कोथिंबीर असेल, टमाटे असतील, नवे नवे जर एखादा चवीचा खाणारा जर असेल, वटाणे वगैरे, गाजर, बटाटे, फ्लावर वगैरे, आणि त्याच्यात थोडीशी तुरीची डाळ, आणि नाहीच कमी वाटायला लागली तर मग आपण एखादी डाळ अजून मुगाची डाळ, बरोबर आहे का नाही. सगळ्या गोष्टी एकत्र आल्या म्हणजे त्याचं काय होत असतो, खिचडी होत असते. आणि एवढंच नाही तर त्याचा काला होत असतो. काला जो आहे तो दोन गोष्टीचं एकत्रीकरण, त्याला काला म्हटले गेलेलं आहे. अगदी त्याप्रमाणे ह्या ठिकाणी महाराज म्हणतात तो काला जो आहे तो भगवंताच्या हरी आणि नामाचा काला आहे. बघा ना, भजनामध्ये सुद्धा अगोदर काय करावं लागतं, त्याचं नाम घ्यावं लागतं. नाम घेतल्याशिवाय आपण तुमची भजनी मंडळी नाम घेतल्याशिवाय भजन सुद्धा सुरू होत नाही.